नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायलीला घेऊन अर्जुन सुभेदारांच्या घरी आलेला आहे आणि त्याचबरोबर सायलीने आता पुन्हा तिचं जे डेली रुटीन होतं, घरातली पूजा करणं, सडा रांगोळी करणं, घरातलं जेवण बनवणं, या सगळ्या गोष्टी सायली करत असते. परंतु जेव्हा सायली पूजा करण्यासाठी जाते तेव्हा तिच्या हातातून पूजेचं ताट हिसकावून घ्यायला प्रिया तिथं जाणार आहे आणि तेव्हा प्रतिमा प्रियाच्या कानाखाली जाळ काढणार आहे. कारण सायली त्या घरची सून आहे, सायली अर्जुनची बायको आहे. या हक्काने घरच्या देवाची पूजा करण्याचा मान हा सायलीचा आहे आणि तिनं जर पूजा करत असेल तर तू तिच्या हातातून ताट हिसकावून घेऊ शकत नाही, म्हणून तिने प्रियाच्या कानाखाली वाजवणार आहे. आणि शेवटी प्रतिमा सगळ्यांना सांगणार आहे की सायली हीच अर्जुनची बायको आहे आणि तिचा हक्क तिला मिळाला पाहिजे. म्हणजे शेवटी एक आई आपल्या मुलीला तो हक्क मिळवून देणार आहे. पूर्णाजी कल्पनाने कितीही नाटकं केली असली तरी प्रतिमा हा हक्क सायलीला मिळवून देणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सायली ही आता कोल्हापूरला न जाता परत आलेली आहे. कुसुमताईने सायलीला गाडीतून उतरवलेलं आहे आणि मग अर्जुन म्हणालेला असतो की चैतन्य, माझ्या सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन कर, मी 2 दिवस कोल्हापूरला जाऊन येतो, मला सायलींशी भेटणं गरजेचं आहे. परंतु इकडे अर्जुन आणि चैतन्याला तोपर्यंत ही गोष्टच माहीत नसते की नक्की काय घडलेलं आहे. आणि चैतन्य इकडे अर्जुनला सांगतो की अरे अर्जुन, मला कुसुमताईंचा मेसेज आला आहे, ते कोल्हापूरला गेले नाहीत, गाडीतून उतरलेत. आणि अर्जुनला खूप आनंद होतो. तो मेसेज तो अर्जुनला दाखवू लागतो आणि कुसुमताईने मेसेज करून सांगितलेलं असतं. इकडे मधुभाऊ घरी वाट बघत असतात. कुसुमताई आणि सायली दोघेही तिथे आलेले असतात. मधुभाऊनी दरवाजा वाजवलेला आहे तेव्हा मधुभाऊंना टेन्शन येतं, एवढ्या रात्री कोण आलेला आहे हा प्रश्न मधुभाऊंना पडलेला असतो. मग मधुभाऊ दरवाजा उघडतात, ते घाबरलेले असतात आणि पाहतात तर काय, समोर त्यांना दारात कुसुमताई आणि सायली दिसते. मधुभाऊंसाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण अचानक सायली इथं कशी आलेली आहे, या दोघी का आलेल्या आहेत, गाडीचा अपघात वगैरे झाला का. त्यात सायलीची अवस्था बिकट असते, तिच्या अंगावरती ओढणी नसते आणि कुसुमताई आणि सायली दोघीजणी घरी आलेले असतात. खरं तर कुसुमताईला पण खूपच टेन्शन असतं. आता मधुभाऊंना काय उत्तर द्यायचं, कारण सायलीला घेऊन तर कुसुमताई आलेली असते. मधुभाऊंना काय उत्तर द्यायचं हा खूप मोठा प्रश्न कुसुमताईच्या समोर असतो. मधुभाऊ विचारतात, काय झालंय नक्की. मधुभाऊंना काळजी वाटत असते म्हणून मधुभाऊ विचारतात की काय झालंय. मग मित्रांनो, खरं तर तेव्हा कुसुमताईला मात्र खूप टेन्शन येतं. कुसुमताईला कळत नाही आहे की मी आता उत्तर काय देऊ यांना. ती घाबरलेली असते. आणि मग इकडे सायली आणि कुसुमताई दोघेही सांगू लागतात की आम्ही कोल्हापूरला गेलो नाही, आम्ही परत आलो आहे. सायलीला गाडीमध्ये चक्कर आलेली होती. ही गोष्ट ऐकल्यानंतर मधुभाऊंना काळजी वाटत असते. मधुभाऊ इकडे म्हणतात, म्हणजे काय झालेलं आहे. तेव्हा सायली सांगत असते, कुसुमताई सायलीबद्दल सांगू लागते की हो मधुभाऊ, सायली चक्करून पडलेली होती, म्हणून मी ठरवलं जर या सगळ्यामध्ये सायली जर आपल्याला बरी हवी असेल, तिथं गेल्यानंतर जर तिला काय झालं तर मी काय करणार आहे मधुभाऊ, तुमच्या लक्षात येतंय का, असं कुसुमताई सायलीला विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे कुसुमताई जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मधुभाऊंना राग आलेला असतो. परंतु इकडे प्रिया आणि अस्मिता दोघीही खूप महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. त्यांचं खूप महत्त्वाचं काम म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल की काय आहे ते. कारण कंटिन्यू सायलीच्या विरोधात, अर्जुनच्या विरोधात सगळ्यांचे कान भरायचे, सगळ्यांना फक्त एवढंच सांगायचं की सायली चुकीची आहे, सायलीनं फसवलेलं आहे, अर्जुन तर असं वागायला नको होता, अर्जुन असं का वागलेलं आहे, हे सगळं वारंवार प्रत्येकाच्या कानात फेकत राहायचं. त्यांच्या कानामध्ये अगदी भुणभुण करत राहायची. काहीही झालं तरीही हे सगळं त्यांचं चालूच असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आता ह्या सगळ्यामध्ये पडतच नाही. इथे अर्जुनचं एकच टार्गेट असतं, ते म्हणजे सायलीकडे जाणं आणि सायलीला घेऊन येणं. कारण एकदा का सायली घरी आलेली आहे, ह्या प्रियाने काहीही गोंधळ घातलेला आहे तरी फरक पडत नसतो. इकडं मधुभाऊ मात्र त्यांच्याच दुनियेत असतात. मग अर्जुन तिथे जातो, सायलीला म्हणतो की तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तुम्ही माझं मेलेलं तोंड पाहाल, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा मात्र सायलीच्या पुढे कोणताच ऑप्शन राहत नाही. आणि अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी केलेलं असेल तरीही देवाब्राह्मणांच्या साक्षीनेही आपण लग्न केलेलं आहे,
त्यामुळं तुम्ही माझ्याबरोबर येणं बंधनकारक आहे. आणि अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो. इकडे प्रिया मात्र सगळ्यांच्या मनात विष कालवायचं काम करत असते अर्जुनच्या, आणि सायलीच्याबद्दल वाटेल ते ती बोलत असते. तिला जे वाटेल त्या पद्धतीनं वागत असते, बोलत असते. तिची नाटकं ही सुरूच असतात. परंतु इकडे कल्पनाच्या मनात मात्र खूपच द्वेष निर्माण झालेला असतो. कल्पनाला असं वाटत असतं की सायली चुकीचीच आहे. ही वेगळी कल्पना असते. तिच्या लक्षात येत नाही आहे की 1.5 वर्ष जर आपली सायली आपल्याशी एवढं छान वागली असेल तर अचानक असं काय घडलं म्हणून सायलीला हे सगळं करावं लागलं असेल. 1.5 वर्षात सायलीनं जे चांगलं वागलेलं आहे ते मूर्ख कल्पनाच्या लक्षातच येत नाही. पण प्रत्येक वेळेस माती खाणारी प्रिया, राडा करणारी प्रिया ही सगळ्यांना बरोबर वाटत असते. अर्जुन सायलीला घेऊन येतो आणि सांगू लागतो की सायली याच घरात राहणार आहे. तुमच्या सगळ्यांचा होकार असू द्या किंवा नसू द्या, सायली याच घरात राहणार आहे कारण ती सुभेदारांची सून आहे, असं अर्जुनने ठणकावून सांगितलेलं असतं. मग आता सायलीचं डेली रुटीन सुरू होतं. परंतु त्याचवेळी तिथे सायलीसोबत प्रियाही तिथेच राहत असते. इथे सायलीचं डेली रुटीन सुरू होतं. सकाळी उठणं, सडा रांगोळी, तुळशीला पाणी घालणं, स्वयंपाक करणं. परंतु सायलीने बनवलेला स्वयंपाक कोणालाही खायचा नसतो. सायली मात्र मनापासून हे सगळं करत असते. आणि मग एक दिवस कहर होतो. सायली ही पूजा करत असते. सगळेजण तिथं असतात. सायली पूजा करत असते. परंतु तिथे प्रिया येते आणि प्रिया म्हणू लागते की नाही, या घरातली पूजा तू करायची नाही, असं म्हणत सायलीच्या हातातून ते पूजेचं ताट ती काढून घेत असते. तेव्हा मात्र तिथे कल्पना, त्याचबरोबर प्रतिमा, पूर्णाजी सर्वजण असतात. कारण सायली ही पहिल्यापासूनच पूजा करत असते. परंतु सायलीच्या हातातून प्रिया आता पूजेचं ताट काढून घेत असते. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. पूर्णाजी, अर्जुन सगळेजण तिथं असतात. सायलीलाही राग येतो. सायलीला मात्र ही गोष्ट सहनच होत नाही. कारण माझ्या हातातून पूजेचं ताट का काढून घेतलं जाते, मला पूजा करायचे हे सायलीचं म्हणणं असतं. आणि मग प्रिया तिच्या हातातनं पूजेचं ताट काढून घेत असते. सायलीचं म्हणणं असतं की नाही, मी ही पूजा करणारच आहे, असं सायली ही तेवढीच हट्टाला पेटलेली असते. आणि मग तिथे प्रतिमा असते, पूर्णाजी सर्वजण असतात. सायलीच्या हातातून पूजेचं ताट प्रिया काढून घेत असते. आणि त्याच वेळी घडतं असं ते म्हणजे प्रतिमा पुढे येते आणि प्रतिमा तिथे प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवते. कारण सायली पूजा करते, देवाच्या समोर तरी तू वाद घालू नकोस, हे प्रतिमाचं म्हणणं असतं. आणि अगदी बरोबर प्रतिमाने केलेलं असतं. जे पूर्णाजी, कल्पना यांनी केलं पाहिजे त्यांनी फक्त त्या प्रियाला, खोटारड्या प्रियाला डोक्यावर ठेवलेलं असतं. आणि त्यांना असं वाटत असतं की हे सगळं जे आपण करत आहोत ते आपलंच आहे. आणि ते पूजेचा जो मान आहे तो सायलीकडनं ती काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रतिमाने त्या प्रियाला तिची लायकी दाखवलेली असते. तिला दाखवून दिलेलं असतं की चल निघ, कारण ही पूजा करण्याचा जो मान आहे तो फक्त आणि फक्त सायलीचाच आहे आणि या घरची ती सून आहे. सायली पण भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, आत्तापर्यंत मी शांत होते, पण आत्ता मी शांत राहणार नाही. या घरातली मी सून आहे आणि या घरची सून या नात्याने इथे पूजा करण्याचा, मला मनाप्रमाणे राहण्याचा अधिकार आहे. तू माझा तो अधिकार काढून घेऊ शकत नाही, असं स्पष्टपणे इकडे प्रियाला इकडे सायली सांगत असते. मी अर्जुन सरांची बायको आहे. अर्जुन सरांचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. अर्जुन सरांच्या नावाचं मंगळसूत्र मी गळ्यात घालते आणि त्याचबरोबर अर्जुन सरांचंही तेवढंच माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही तू माझ्याकडून हा पूजेचा मान काढून घेऊ शकत नाही, हे सायली बोलत असते. आणि प्रतिमानेही सगळ्यांच्या समोर प्रियाच्या कानाखाली वाजवून तिला तिची लायकी दाखवलेली असते. तिला दाखवून दिलेलं असतं की तू तुझ्या लायकीत राहा, कारण काही झालं तरी सायली या घरची सून आहे, सायली अर्जुनची बायको आहे आणि त्या हक्काने सायली पूजा करणारच. म्हणजे घरची लक्ष्मी सायली आहे. त्यावेळेस अर्जुन ही पुढे येतो आणि मग सायली आणि अर्जुन दोघं जोडीने पूजा करतात, आरती करतात. सगळेजण पाहत राहतात. पूर्णाजी आणि कल्पना यांना सायलीचं हे रूप माहीतच नसतं. सायली अशा पद्धतीनेही रिॲक्ट होऊ शकते हे त्यांना माहिती नसतं. पण अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की आता त्या घरामध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे. 1.5 वर्ष सायली तुझे वागलेली होती ते सगळं घरातले विसरून गेलेले आहेत.
त्यामुळं पुन्हा आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. आणि यामध्ये प्रिया, अस्मिताताई हे सगळेजण मध्ये येणार आहेत आणि त्यांना आपल्याला त्यांचा त्रास होणार आहे हे सगळं बोललं जात असतं. सायलीने पण आता ते दाखवून दिलेलं असतं की सायली काय करू शकते. सायलीने तिचा हक्क मागून घेतलेला असतो आणि त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या पाठीशी उभी राहिलेली असते ती म्हणजे प्रतिमाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही सायलीचं बरोबर आहे आणि सायलीला हा पूजेचा मान दिला जाणारच पाहिजे. सायली अर्जुनची बायको आहे, तन्वी चुकत आहे, तन्वीला तिची शिक्षा भोगावी लागणारच आहे. हे सगळं आता इकडे प्रतिमाने सांगितलेलं असतं. पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना शांतच राहतात, त्यांच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो आणि सायली देवीची आरती करते. अर्जुन ही सायलीच्या सोबत असतो. म्हणजे आता घरी आल्या सायलीने एक धमाका केलेला आहे आणि प्रियाला तिची लायकी दाखवलेली आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, इतके दिवस आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो की प्रियाला तिची पायरी कळली पाहिजे, तिची लायकी कळली पाहिजे की ती कोण आहे. आणि हे सायलीचं बदललेलं रूप तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आणखी काय तुम्हाला वाटतंय की सायलीने नक्की काय केलं पाहिजे. प्रिया ही त्यांच्या संसारामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असते, ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून सांगा, कारण आम्ही तुमच्या लाईक्स आणि कमेंटची वाट बघत असतो, तुमच्या कमेंट वाचत असतो. प्रेक्षकांनो, तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिला जाईल. तुमचं मत आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तुमची कमेंट, तुमचा लाईक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.